नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संचमध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। लिंबू पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 कॅन्सर, 2 मलेरिया, 3 कावीळ, 4 कफ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मलेरिया हे योग्य उत्तर आहे। कोणत्या झाडाचे पान खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 पुदिना, 2 वड, 3 कडुलिंब, 4 तुळस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तुळस हे योग्य उत्तर आहे। मिठाचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 मूळव्याध, 2 पचन समस्या, 3 कॅन्सर, 4 डिहायड्रेशन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मूळव्याध हे योग्य उत्तर आहे। माशाचा कोणता भाग खाल्ल्याने मूतखडा आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 तोंड, 2 शेपटी, 3 काटे, 4 डोळे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काटे हे योग्य उत्तर आहे। कोणती भाजी खाल्ल्याने त्वचेचा रंग उजळतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 गाजर, 2 मेथी, 3 गोबी, 4 पालक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गाजर हे योग्य उत्तर आहे। बिर्याणी कोणत्या राज्याचा लोकप्रिय पदार्थ आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 पश्चिम बंगाल, 2 आंध्र प्रदेश, 3 महाराष्ट्र, 4 उत्तर प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे योग्य उत्तर आहे। रोज भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 कावीळ, 2 डायबिटीस, 3 कॅन्सर, 4 दमा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कावीळ हे योग्य उत्तर आहे। भारतातील सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागून आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 चीन, 2 नेपाळ, 3 बांगलादेश, 4 पाकिस्तान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेश हे योग्य उत्तर आहे। कोणत्या देशात एकही मच्छर नाही? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 भारत, 2 फ्रान्स, 3 चीन, 4 जपान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्रान्स हे योग्य उत्तर आहे। कोणत्या प्राण्याचे मटण कॅन्सर बरा करण्यास मदत करते? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 बकरा, 2 कोंबडी, 3 डुक्कर, 4 ससा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ससा हे योग्य उत्तर आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।